मंडळी, तुमच्या मनाची गिटार छेडून हास्याचे सूर निर्माण करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाचं जॅमिंग करण्यासाठी सज्ज असणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. त्यांचं जोशपूर्ण कौतुक करायला तयार आहे दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास्त and beautiful सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि हिरबाबदार प्रसाद ओक. मंडळी, मदतीसाठी तत्पर असणारा देवडूड आज येणार आहे एका नवरा बायकोकडे. त्यामुळे बघूया आज तरी त्याचा मनसुबा यशस्वी होतोय का ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांना. तो गोव्याला इव्हेंट झाला, त्याचे पैसे आले का? नाही आले नाहीत अजून. किती ठरले होते त्याचे? किती ठरले होते पैसे? पैसे किती ठरले होते गोव्याच्या इव्हेंटचे? लिहितीये, सांगा लवकर. 7,000. हजाराचा कोण सेलिब्रिटी असतो हो? 7,000चे इव्हेंट घेता तुम्ही? 7,000 हा काय आकडा आहे हो? मला सांगा, किती वर्ष घासताय इंडस्ट्रीत? 29. तेवढे तरी हजार मागायची हिम्मत करा ना मग. 7,000चे इव्हेंट करतायत. त्या सई ताम्हणकरच्या एका आयब्रोचा खर्च सुद्धा त्याच्या डबल असतो. 7,000चे ती जाऊ द्या. सई ताम्हणकर ठीक आहे, चला जाऊ द्या. आत्ता आलेली चेतना भट काहीतरी कॉमेडी फोटोशूट करते, हे असे स्कर्ट घालून वगैरे. हसू नका, लाख रुपये घेते त्याचं ती. 7,000चे इव्हेंट करते, त्यातही 2,000 गेल्या महिन्यात ऍडव्हान्स आला. उरलेले पैसे कुठे आहेत? ते पुढच्या महिन्यात मिळणार आहे. तो इव्हेंट मॅनेजर म्हणालाय मला की पुढच्या महिन्यात का? अगं, त्याच्या मुलीचा वाढदिवस आहे या महिन्यात. मग तो म्हणाला की मी पुढच्या महिन्यात, आई रक्ताची शपथ घेतली त्यांनी. तो म्हणाला की मी पुढच्या महिन्यात उरलेले 5,000 रुपये देतो. आता वाढदिवस म्हटल्यानंतर आपण असं ऑड वाटतं ना. मग मी पण माझ्या खिशातले 1,500 पाकिटात घेतले आणि तिला मुलीला देऊन टाकले. म्हणजे ते पण एक. तुमचं घर पण नावावर करून यायचं होतं ना तिच्या. अजून गिफ्ट द्या. वाढदिवस साजरे करताय, खिशात नाही दमडी आणि आडनाव म्हणे चौगुडी. माझ्या चुका काढू नका. काय करायचं या माणसाचं? भोळा माणूस, कशाला लग्न केलं कळत नाही. माझंच चुकलं. माझी आई तरी सांगत होती, सवाई एकांकिका स्पर्धेचा बेस्ट ऍक्टर हा लग्नाचा क्रायटेरिया ठेवू नकोस, नाही तर माझ्यासारखं होईल. पुरुषोत्तम करंडक गाजवलेला म्हणून मी लग्न केलं आणि एकांकिका झाली आयुष्याची. तिची तरी एकांकिका झाली. माझा स्किट झालाय तुमच्या बरोबर राहून. नको करू. काय कसं नको करू? नको ना टेन्शन घेऊ. कशाला करते? काही उपयोग नाही तुमच्या बरोबर राहून. माझं नशीबच पांडू आहे ना, त्यामुळे मग काय मी करेगा? काही नाही उपयोग. साधा माणूस, इंडस्ट्रीतला साधा माणूस. मला साधा माणूस म्हणा, मला साधा माणूस एवढंच करत बसा. पैसे कमवू नका. अरे कुठे असं केलं? सांभाळून करते मी जगाला केलंय का? असं नको. साधा माणूस. अरे जा ना बाबा, तू नको ना यार बोलू. हे काय चाललंय तुझं? देवा, का वागतोस यार माझ्याशी असं? 29 वर्ष घासतो यार इंडस्ट्रीत. 29 वर्ष. 7,000 रुपये मिळतात यार मला. साधा माणूस आहे रे मी. फुटबॉल खेळताना सुद्धा पाय लागले की सॉरी असं म्हणतो यार मी. तू का वागतो यार असं? 7,000च्या वर मला देतच नाहीत यार. जास्त मागितलं की समय तू पण असं करतात यार. का वागतो? तुला वाटत नाही घरे की मला थोडेसे पैसे मिळावेत, लाखो रुपये मिळावेत यार. मी 29 वर्ष घातले, का नाही मिळत मला लाखो रुपये? सांग ना. मला पाहिजेत रे लाखो रुपये. दे लाखो रुपये, दे रे बाबा, दे लाखो रुपये दे. हेलो मिस्टर समीर चौगुले, हाउ आर यू? स्वागत नहीं करोगे हमारा? एक मिनिट, तुम्ही देवडूड आहात? ऑफ कोर्स आई एम देवडूड. अरे तुमच्यावर स्किट लेतो आम्ही हास्य जत्रे.
आय नो हा तुमची महती म्हणजे तुमच्या शोची महतीवर देवलोकापर्यंत पोहोचलेली आहे अरे सांगताय काय खरंच? अरे खरंच म्हणजे तुमच्या काही स्किट्समुळे देवांनी तुमच्यासारख्या काही लोकांची जागा नरकात बुक करून ठेवलेली आहे. जवळजवळ अख्खा भूखंडच रिझर्व करून ठेवलेला आहे नरकात. नाही माझं त्यात स्किट नसणार. नाही सगळी तुमचीच आहेत. नाही नाही कसं आठवा स्लोमॅन बोगद्यावालं स्किट आठवा. स्लोमॅन असून सुद्धा 3.5 मिनिटाचाच टेलिकास्ट. आठवा. आय डिझर्व 10 एकर्स. 5 एकर खांडेकरला देतो, 5 एकर मीठ होतो. वाटून घ्या, दत्तूलाही द्या थोडीशी. हो नाही पण मला विश्वासच नाही. मी आय डोंट बिलीव्ह देवडूड माझ्या घरी आला. मला विश्वास बसत. मी देवडूड यावर विश्वास. मी आता भिंत तोडून आलो. मी परत जाऊ काय? बघा मी हे करू शकतो. नाही तसंच एखादं काल्पनिक पात्र येईल असं मिस्टर चौगुले तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. नाही व्हेरी मी थकलोय आता. मी कंटाळलेलो. आय एम फेड अप. प्रूव्ह करून की मी देवडूड आहे. ओके म्हणा, मूव ऑन करा. येस बरोबर आहे. तुम्हाला खरंच काय असं आयुष्यात कधी झालेलंच नाही हो. आय कॅन अंडरस्टँड. पण मी आलेलो आहे तुमच्या सोरटवर श्रीदेवीचा फोटो सुद्धा मला लागलेला नाही हो. कल्पना. एवढं मी एकदम नशीबच नाही तर काय करू मी. 1-2 मिनिट प्लीज थांबा. अगं हे ऐकलंस काय? काय लवकर ये. अगं ये लवकर ये. बस काय लवकर ये. अगं भाई बघ. अगं बाई ओंकार भाऊजी तुम्ही पाणी काय डायरेक्ट शूटिंग वर आलात की काय? म्हणजे शूटिंग होतं. तुम्ही घरी काय करताय मग? म्हणजे काढलं हास्य जत्रेत यांना काढलं. हास्य जत्रेत काढलं यांना. तरीही मी आयुष्यभर सांगत आली आहे ही जास्त लाचारी करून काही होणार नाही, काय फायदा नाहीये. सोनी मराठे साहेबांचा फोन आला ना, हे कुठेही बसलेले असू दे, हातात काही असू दे, टाकून सरपटत फोन जवळ जातात. एवढं करायची काही गरज तरी काय उपयोग झाला? काढलं ना. घर कसं चालणार आता आमचं? वहिनी नका काढलं जत्रेत काढलं. बघा जरा तू जरा काढलं तुम्हाला. काय बोल. थांब ना जरा. हे चेहरा जरी ओंकार राऊचा असला तरी आतून खरे देवडूड आहेत ते. आयुष्यपत सांगतो. काही बोलतात? खरंच सांगतो देवडूड आहेत ते. खरा देवडूड असता. आता चेहरा असा जॉन एब्रामचा वगैरे घेतला असता ना. ओंकार राऊतचा कशाला? देवाची पण जबाबदारी आहे दर्जा सांभाळायची. देवानी जर दर्जा सांभाळला असता तर तुमचा जन्मच नसता झाला. ईशाडे ये बात. अगं खरंच सांगतोय. देवडूड आहेत. खरंच देवडूड आहेत ते. ठीक आहे समीरजी. नेहमी विश्वास ठेवत नाही. आम्हाला सवय आहे. थांबा जरा 1 मिनिट थांबा. वहिनी मी देवडूड आहे. देवडूड? हे बघा हे असे बालिश चाळे करावे लागतात मामा. देवडूड आले तुम्ही. इथे बसता. नाही इथे बसा. एवढं करू रिलॅक्स. वहिनी जरा ती एक साइड झाली आहे. तिला विश्वास बसला ना. जस्ट बसल्यामुळे थोडी रिलॅक्स झाली. मला थोडा वेळ झाला ना. इथे कशाला आलात? म्हणजे मी समीर सरांसाठी आलेलो आहे. अरे समीर सरांचं गाणं देवाने ऐकलं. देव म्हणाला समीर चौगुले इज द मोस्ट मॉडेस्ट पर्सन. तो खूप प्रामाणिक आहे, मेहनती आहे. त्याला पाहिजे ते देऊन ये, त्याला हवे तेवढे पैसे देऊन ये. दॅट्स वाय आय एम हिअर. शेवटी प्रामाणिकपणा असतो ना, तो फळायला लागतो. जास्त खुश होऊ नका. थांबा 1 मिनिट. वेगळे चौगुले असतील जरा बघता का? पत्ता वगैरे वेगळा लिहिलाय का चेक करा. असं काही होणार नाही. आम्ही वरून आलेलो आहे. आमच्याकडे अशा चुका होत नाहीत. मी पैसे द्यायला आलेलो आहे की नाही? येस. पैसे हवेत की नाही तुम्हाला? पैसे मला दे. तुम्ही खरं चौगुले. पैसे मिळणार काय चाललंय वहिनी काय? पैसा हे करू नका. कसं वाटतंय? पैसा करू नको. पैसे नका करू. काय नाही एवढे पैसे आम्हाला कधी कोणी ऑफरच नाही केले. बॅग कुठे? पैशांची बॅग. मध्यम वर्गीय माणूस. पैसे म्हटले की बॅग आलीच पाहिजे. पैसे तुमच्या कपाटात बघा काळी बॅग आहे. चेक करा. आहे ना. बघा चेक करा. नाही ही 1 मिनिट. ही येस तीच. नाही यांचे जुने बनियन आहे, त्याच्यात भोकं पडलेले आहे बघा. ओके दाखवते. पाहूया बनियन आहेत का? बनियन आहेत. एक मिनिट. आता चेक करा. डू इट. काय ग? पैसे हे पैसे कुठून आले सांगा बरं.
हे पैसे हे माझ्या भावाने ठेवायला दिले आमचे. किती खोटारड्या आहात हो तुम्ही. माझ्या तोंडात देवडूडच्या तोंडासमोर खोटं बोलताय तुम्ही. कळलं तुम्हाला? कळलं म्हणजे आम्ही देवडूड आहे. कालचं आजचं परवाचं सगळं माहिती आहे मला. ही अशीच आहे हो, अशीच अशीच म्हणजे आहे. टिचकी म्हणजे काय मला टिचकी वाजवता येते म्हणून वाजवलेलं नाहीये. नाही, तसं नाही. हीची नेहमीच आहे हो. ही ना आयता बिळावर हाती आहे हो. मी सगळं सांगतो. काय बोलताय नेहमीच तुम्ही? आहे. पैसे? तुझ्या भावाने 9,000 माझे नेलेले आहेत. ते अजून दिलेत का मला सांगतो ठेवायला देणारे पैसे. भावावर जाऊ नका. का भावावर जाऊ नको. एक मिनिट. फोन करा त्याने मला. खूप केलंय Silence. तुमच्यासाठी. 9,000 माझे द्यायला सांगा. पैशांवर जाऊ नका. Silence. Quiet. अरे पैसे देतोय तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्या ना. काय करताय तुम्ही उजळलेलं तुमचं नशीब सिरियसली घेत नाही आहात मिस्टर चौगुले. हो घेतो. घेतो पैसे हवेत तुम्हाला पैसे कमी निघून जाऊ. नाही पैसे पैसे. मी सगळ्यात आधी मी चौगुले घराण्यातर्फे मी तुमचे खूप आभार मानतो. म्हणजे आमच्या घराण्यात एवढे पैसे कधीच कुणी कुणाला दिले गप्पा बसा ना, बोर करू नका. ऐका ना, किती पैसे मिळणार? ते तुम्ही मोजायचे. म्हणजे म्हणजे देवाने तुम्हाला असा वर दिलेला आहे की 15 मिनिटात चौगुले जेवढे पैसे मोजतील म्हणजे जेवढा नोटा मोजतील तेवढे पैसे तुमचे. स्वीट अँड सिम्पल. बापरे काय बापरे, पैसे आपल्याकडे पैसे येणार. पैसे मी पण मोजू ना, मग आम्ही मिळून मोजू पटापटा पैसे. नो रूल्स रेग्युलेशन मध्ये ते बसत नाही. इट इज अगेन्स्ट द प्रोटोकॉल. सॉरी, फक्त समीर चौगुल्यांनीच मोजले पाहिजे. मी मोजतो. मी मोजतो, काही टेन्शन नाही. मी नाही मोजायचे. नाही मोजू शकत तुम्ही. हे एकटेच मोजणार आहेत. एवढं काही नाहीये, मी मोजू शकतो. थांब ना जरा. कसं वाटतंय कसं तुम्हाला समीर चौगुले? खूप छान वाटतं. छान वाटतंय. खूप आनंद होतोय. थँक्यू व्हेरी मच. मी मोजायला घेऊ का आता? हो लगेच मोजायला. हो काय, थांबा लगेच काय मोजा. देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. थांबा, आले मी दही घेऊन येते. होय. काय झालंय अचानक एवढे पैसे दिलेत ना, त्यामुळे खरं सांगतो मला कल्पना आहे. होय. दही. येस. काय रे? अरे टूथपेस्ट दिली, टूथपेस्ट तिने. येडे काय हे बावळट? ऐन वेळी दुसरं काही पांढरा मिळाला नाही हो. अरे म्हणून टूथपेस्ट आणायची. काय कारण आहे? अजून ओरडून सांगा. सगळ्यांना कळू दे आपल्या घरात दही नाहीये. जरा गुपचूप चाटलं असतं तर नसतं कळलं त्यांना. अहो वहिनी, मी देवडूड आहे. मला सगळं माहितीये तुमच्या घरात काय आहे काय नाहीये. माझ्याकडे जास्त वेळ नाही, मी आधीच सांगून ठेवतो. सॉरी टाइम स्लॉट हा दिलेला असतो आम्हाला एक काम पूर्ण करण्यासाठी. टाइम स्लॉट मध्ये काम पूर्ण नाही झालं मी निघून जाईन. आय हॅव लॉट ऑफ वर्क. सॉरी. तुम्ही पैसे मोजायला घ्या. हो, चला वेळ नाही माझ्याकडे. हो हा चला. युअर टाइम. थांब एक वेळ. टाइम. हे नका प्रेशर नका देऊ. थांब. युअर टाइम. होय एक मिनिट जरा. एकदम शांतता. एक मिनिट. सॉरी. ओके सॉरी. युअर टाइम स्टार्ट्स. चला ना. नाही थांब ना, नाव म्हणू दे ना. टाइम स्टार्ट्स नाव नंतर सुरू होतं ना. टाइम स्टार्ट्सलाच कसं सुरू? युअर टाइम स्टार्ट्स नाव. एक मिनिट. चला ना लवकर. 14 मिनिटं 50 सेकंद राहिली आहेत फक्त. चला. 5 सेकंदात काय प्रेशराईज करतेस का? शेवटी कर ना. आताच काय करते? थांब ना जरा तू. परत पहिल्यापासून मोजायला लागतं ना. 4 मोजले होतो ना मी. थांब जरा, बोलू नकोस. जरा अशी चित्र आकडे असं नीट लावा ना. एकावर एक कसं दिसतंय अरे पण ते. त्याची गरजच नाहीये. असं कसं यांना काही कळत नाही. कसं तुम्ही सांगितलं होतं का चित्र आकडे असे लावा? नेव्हर एव्हर. अरे मग कशाला करतेस हे? त्यांनी नाही सांगितलं पण तरी डोळ्याला बरं दिसतं का ते? अरे काय सून आहे का घरातली करायची तिला? बरं दिसतं. काय करत नाही जरा मी करतोय ना. मला दिलंय ना करायला. करू दे ना मला. किती हे झाले किती बाबा? 13 मिनिटं. 13 मिनिटं. हे तुझ्यामुळे ना 2 मिनिटं ना नेहमीच आहे हे तुझं. चला पहिल्यापासून. हे असं हे ज्याचं करायला जावं मस्त तो म्हणतो मी भोला. ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. असं आहे ते. चौगुले मराठी भाषा हीची आहे. चौगुले हे आणि वडनेरकर ह्याच्यात कन्फ्युजन हिला. ही काय बोलणार मराठी? अहो बायको काही बोलली की तुम्हाला उलट उत्तर दिलाच पाहिजे अशी अट घातलीये का देवडुडाने? नाही की नाही. पैसे मोजा ना. आयुष्य पडलंय त्यासाठी. ही 15 मिनिटं फक्त पैसे मोजण्यासाठी आहे. ही 15 मिनिटं परत येणार नाहीये. पटकन मोजा. माझं नाही त्यांचं तरी आहे. माझं नाही ऐकत त्यांचं आहे. ते बोलतात. चिकटल्या असतील बघा त्या नोटा. थुकी लावा. अहो थुकी लावून करा. थुकी लावून चिकटल्या असतील. अहो चिकटल्या असतील. 14. तुमच्याशी नाहीच बोलत आहे मी. तुमच्याशी नाही बोलत आहे
मी भाऊजींशी बोलतेय. माझ्याशी बोलताय हो, sir. हा. तुम्ही ऑनर्ड आस्क आस्क. नमस्कार भाऊजी. नमस्कार नमस्कार. परत करताय? कसे आभार मानू तुमचे कळत नाहीये म्हणजे मला. फार हालाकीत दिवस काढलेत मी भाऊजी. अत्यंत खोटा आहे. तुम्ही लहानपणापासून गुटगुटीत आहात. चहा चहा घेणार थोडा आल्याचा. आल्याचा? हा? आय लाईक इट. आय विल. म्हणाले सेलिब्रिटी चहा घेणार का? 35 थोडा थोडा घ्या, नाही तर म्हणता फक्त पाहुण्यांना देते मला देत नाही. थोडा घेणार का? 39 40 40 41 42 43 44 ठीक आहे, नाही देत तुम्हाला, फक्त त्यांना देते. एवढं हे करायची काही गरज नाहीये. दूध संपलंय, जरा दूध घेऊन या अर्धा. तुझा मला नको सांगू, वेळ नाहीये अहो, वेळ त्यांना नाहीये चहा वेळ नाही. यार द्यायचा काय बसतो यार मी. नको ना ना, का घेते तुझ्या चर्चेत? आता वेळ नाहीये मोजताय तुम्ही. मी काय करू, तू नको ना घेऊ चहाचं. चहा देतो ते यांना मला फक्त. पण कळत नाही, नको ना चहा. हो हो मी घेईन थोडा. कशाला पाहिजे चहा तुम्हाला? बोलता कशाला चहा? देवदुडाची मिमिक्री करताय ती नाही, नाही. एवढी वाईट. सॉरी सॉरी मी पैसे देतोय तुम्हाला. ही बघा ना कसं करते ते. बोलू नको आता, सगळं मी विसरलो केवढे. मला जास्त मायनस करू टाइम. नाही, नाही, नको, नाही, 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 हे करा ते. Sorry, नको, सॉरी नको. हे मी करतो. 10 मिनिटं उरलेली आहे शेवटची. होय. चला पटकन. होय होय Sorry, ते थांबा, मी करतो आता. तू काही बोल नको नीट आता. मोजा काही का? बोलायचं नाही. नीट मोजा फक्त. बोलायचं नाही. नीट हा. बोलायचं नाही. काय बोलायचं नाही? बोलायचं नाही. मी काही बोलत नाही तुमच्याशी, मी त्यांच्याशी बोलते. तुम्ही श्श म्हणे काहीतरी. बसा. 50 नक्की 50 आहेत. म्हणजे कमी जास्त असतील तर अख्खं बंडल कॅन्सल होईल ना. यार नाही, हे तुझ्या म्हणे खरंच नाही यार. मला का बोलताय? एक मिनिट. यांचं असंच आहे, स्वतःच्या हाताने मोजतायत पण कॉन्फिडन्स नाही. इथे पण नाही आणि तिथे पण नाही. काही कॉन्फिडन्स नाही यांना. तू हे पर्सनल लेवलला काय येतेस तू? हा, 4 चौघांसमोर मुद्दा आवडता का तुला? मग मोजा ना, तुम्ही मोजा ना. परत मोजा, पहिल्या मला- एक नोट मोजून झालेलं नाही तुझ्यामुळे आता. समीर नीट चौगुले मोजा, पटकन नीट मोजा. माझ्याकडे वेळ नाहीये. चला, चला. नीट मोजा. नाही बोलत आहे आता मी. मोजा आता. आडग्या. नाहीच चौघा, बोलत आहे चल. तुमच्याशी. तर 10 गच्चा. बोलायचं पण 11, नाहीये तुमच्याशी. 12, त्यांच्याशी चल. बोलते मी. भाऊजी 13 भाऊजी का? मोठी शाणे 14 15 चल चल. काय मग भाऊजी, हम्म. यंदा वर पाऊस कसा झाला? बीडला राहतात ते. पाऊस कसा झाला? बीडला राहतात ते. पाऊस कसा झाला? वर 4 देव भेटतील ना, म्हणतील चौघांची बायको किती बावलट आहे ते. हे अहो, बोलतील ते. पाहुण्यांची साराभाई नको करायला थोडी. सरभराई असतं वहिनी, सरभराई. सांगा तिला, हिला काहीच कळणार नाही. अरे तुम्ही सोडा ना. सोडा ना, सोडा ना. हे करे काही बोल नको. चुप बाबा एकदम आता. मी काही बोलत नाही. मी हा. 4 पैसे मिळावे ना म्हणून बोलते फक्त. तू बोललीस तर 4च मिळतील पैसे. अरे थांबा ना. 4 पैसे मिळतील. नका यार एक तुम्हाला- पैसे मोजून होत नाही. एक तर नोटा अशा गुळगुळीत राहायच्या ना थोड्या. मोठे मोठे मोजा तुम्ही. समीर चौगुले मी खरंच निघून जाईन सगळे. नाही नको नको. हे यांचं असंच आहे, यांचं असंच आहे. हे करता पुरुष ना, हे मोठे, हे सगळं कमवतात. आम्ही काही नाही करत. तुमचे आभार कसे मानू कळत नाही. देवासारखे धावून आलात तुम्ही. म्हणूनच आम्हाला देवडूड असं म्हणतात, नाही तर पांडू किंवा बंड्या नसतं म्हणतात. देवासारखे येतो म्हणूनच देवडूड. जरा बावरली, एवढे पैसे कधी एकत्र पाहिले नाही येत ना. आय कॅन त्यामुळे- अंडरस्टँड. हे लाखो रुपये मिळाले ना. यावर्षी आईची 61 आहे. मोठी साजरी करू. करा. बापरे काय मज्जा येईल. किती वर्ष काही साजरं केलं नाही असं. तुम्ही पण बायका मुलांना घेऊन या. हा, जेवायला देईन. नाही येऊ शकत असं वहिनी. मी कसं येणार? काय वर असतो मी. का सुट्टीचा प्रॉब्लेम असतो का तुमच्याकडे? नाही, माझ्याकडे आयडिया असतात. काय माहिती काय, दूरचे आजी किंवा आजोबा वारले सांगा फक्त, मिळते सुट्टी पटकन. हे नेहमी करतात. वहिनी हे वर सुलभ शौचालय असेल तिकडे त्या बायका बसतात ना 2 रुपये घेऊन आत सोडायला. तिथे लावा ना कामाला हिला. अरे सुट्टीचा प्रॉब्लेम त्यांना होणार आहे. काय बोलते? इभ्रत काढतेस का माझी? चौगुले 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 वर सुलभ शौचालय का असेल मला कळत नाहीये. आणि या. तुम्ही काय ऐकताय त्यांचं? अरे ही मूर्खासारखी बडबड. तुम्ही नका ना. शेवटची 6 मिनिटं रे. सिर्फ 6 मिनिट है तुम्हारे पास नोटा मोजने के लिए. आता बस, आता मी आता भेटलो. चौगुले ना मला आप चिडचिड- त्या चौगुले काय करताय? चिडायला लावू नका मला. बडबड करू. देवालाही चिडायला लावताय का तुम्ही? तो शांत बोला. आता मला बोलू नाही- नकोस. मी काय बोलत नाही. बोलू नाही नकोस. बोलत मी. बोलत नाहीये म्हणून अस्वस्थ होऊ नका आता. बोलली नाही तरी प्रॉब्लेम, बोलली तरी प्रॉब्लेम. काय चालू आहे चौगुले तुमचं? असं याचं. मी बोलले तरी प्रॉब्लेम, मी नाही बोलले तरी प्रॉब्लेम. हॅलो. हा काय हो, घरीच आहे, शूटिंग नाही. वंस
माहिती नाही. एक मिनिट विचार. ओ वंच कधी येणार आहेत? मंगळवार, मंगळवारी येणार. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. अरे, अहो, काय मोजताय तुम्ही मंगळवार बुधवार? अरे तू नको ना मला चर्चेत घेऊस. का घेते? काही कळत नाही. मंगळवार बुधवार अरे, मोजताय तुमच्या ते. दोघांचं मी काय करू मला कळत नाहीये. पण ही मला का चर्चेत घेते? शेवटची 3 मिनिटं राहिली आहेत मिस्टर चौगुले. माझा संताप होतोय. गप्पा बसा. एक ऐका ना भाऊजी. काय आहे? एक मिनिट, काय आहे? थांब, 3 शेवटची मिनिटं. गप्पा बसा तुम्ही. 3 मिनिटं राहिली शेवटची. प्लीज काय? मला मोजू द्या. नाही. त्याच्या आधी नाही होणार मला नाही, माहिती. असा protocol- पदर करा काय ते? करा ढाब्यावर मारा सगळे अरे, नियम. पदर आहे का तो? पृथ्वीवर पण ढाब्यावर मारताय नियम. स्वर्गातले नियम पण ढाब्यावर मारा सगळे. 7 वर्ष एकच गाऊन घातला, एवढा घाणेरडा गाऊन. तुम्ही तर गप्पच बसा. मी त्यांना काही जमत नाही. मी मोजू. मला 3 मिनिटं उरली. चिडायला लावू नका. मोज म्हणजे हिंगाचे असे पुसते. गप्पा बसा. तो गाऊन बदल, तो गाऊन. वेळ संपेल इथे. काय विषय चालू आहे? मूर्खासारखं. मोजू. मी मोजू प्लीज प्लीज. शटाप हो शटाप. या सिरीज मध्ये एवढा पहिल्यांदा चिडलोय मी. मला माहितीच नव्हतं चिडल्यानंतर माझा आवाज कसा असतो. सॉरी म्हणा. मी एकटा, तू पण सॉरी म्हण. दोघांचं आय एम सॉरी. करा Sorry. करा मोजा काय ते पैसे. मी मोजू. लगेच हिला नाही जमणार, हिला नाही जमणार. अथॉरिटी ही मला ट्रान्सफर करू दे. मोजा. हाच झालाय नुसता मला. बघू ना. या. किती आले? ते नाही माहिती. मारायला मोजलेस. कोण आहेत ही लोक? जबू खेळताय, पत्ते वाटलेस अरे ना. काय करताय तुम्ही? आपलं करताय मला करून. ही अक्कल लक्षात राहत तिची. नाही माझ्या मोजते. अरे, एवढं काय लक्षात परत नाही काय? मोजते मी. त्यात काय? किती मिनिटं ते 15 सेकंद 15 सेकंद उरले रे तुझ्यामुळे. अहो, 15 काय सेकंद करताय मी तुम्ही? मोजतोय. नाही, मला दिली ऑथॉरिटी. एक मी मिनिट मोजणार आहे. थांबा. मी मोजतोय सांगतो. दहा, अरे नऊ, नको करू यार हे. काय 8 करताय? 7 6 थांबा. 5 4 3 2 1 0. 100 रुपये किती? 150. क्या बात है. तर 15 मिनिटात समीर चौगुले यांनी तब्बल 50 रुपयाच्या 3 नोटा मोजलेल्या आहेत आणि त्यांच्या श्रीमंतीत 150 रुपयांनी वाढ झालेली आहे. कॉंग्रॅट्स मिस्टर समीर चौगुले. आणि ते 150 रुपये तर ऑलरेडी तुमच्याकडे आहेतच ना? नाही, हे द्या ना. आहेत ते तरी द्या. नाही वहिनी, हा. मांडी खाली लपवलेल्या नोटा काढा बरं. निर्लज्ज आहेस ग तू. पैसे चोरतेस देवाचे. तू तिकडे खाली घालून ठेवलेस. तू किती निर्लज्ज. आता काय म्हणतील ते तिकडे. तुमच्याच्याने काही होणार नाही म्हणून घर खर्चाला ठेवले. अरे पण काय म्हणतील ते विचारू नका. अरे पण कळलं 15 पाहिजे ना मिनिटात तुम्ही अक्कल 2 तुला. नोटा मोज. अरे 3 नाही नोटा रे, मोज. मला नाही. डबल 50च्या. अरे देवा, काय करायचं रे मध्यमवर्गीय कुटुंबाचं. मध्यमवर्गीय माणूस आणि त्याचं नशीब याचं नातं भोपळा विळीसारखं का असतं रे? ते हातात हात घालून आनंदाने कधी नांदतील तू तरी सांग. जोरदार टाळ्या. क्या बात, क्या बात, क्या बात. कहर केला तुम्ही. प्रसादा काय म्हणाल? लाजवाब. समय लहान तोंडी मोठा घास घेतल्यावर का वाटेल, पण मला आता अशा पु ल, वपू, चिवी, दमा, शंकर पाटील यानंतर जर काळजाला भिडणारं सोपं लिखाण मला तुझं वाटायला लागलंय. म्हणजे जे मांडायचंय, जे 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 पोचवायचंय ते थोडंसं बोचर आहे, पण ते इतकं हसऱ्या पद्धतीने पोचवत असतो. क्या बात आहे. लाजवाब. तुझ्या लिखाणासाठी तुला सॅल्यूट आहे आज. आणि ऑफकोर्स परफॉर्मन्स. ईशा कमाल परफॉर्म केलंस. कमाल. म्हणजे मी जर समाजाच्या जागी असतो आणि तू माझी बायको असतीस, मी पहिलं ते सोफा डोक्यात घातला. गप बस, मला मोजू दे. इतकी इरिटेट झाली होतीस तू, इतकी भयानक की म्हणजे काय परफॉर्म केलंस तू. लाजवाब. वा वा वा. फार मजा आली. ओंकार ॲज युजल फॅन्टॅस्टिक प्लीजिंग परफॉर्मन्स होता. खूप वा. तुफान. मजा आली. श्रीदेवी उर्फ सई. सुसाट परफॉर्मन्स होता. समीरदा फार मजा आली.
सुंदर परफॉर्मन्स, सुंदर लेखन. ईशा, यू आर इक्वली क्रेझी. म्हणजे तुला ह्या रोलमध्ये पाहायला भयंकर मजा येते. आणि तू जो तो आवाज लावतेस ना, दॅट इज म्हणजे मला असं वाटतं की तो ह्या कॅरेक्टरचा सोल आहे आणि तू तो असा पकडून ठेवलेला असतोस. फारच भारी. देवडूड ऑसम आहा ॲज ऑलवेज आहा. आणि वॉट डायनॅमिक म्युझिक हडकरजी, वा. म्हणजे तुम्हाला सिल्वर लायनिंग पण कळतं, तुम्हाला अंडर करंट पण कळतो, मग तुम्हाला त्यातला ह्युमर असं सगळं मिक्स करून तुम्ही जी जुगलबंदी करता, आहा हा, फारच मजा, फार फार मजा आली. मंडळी, आज एक मेहनती अभिनेता सापडलाय ज्युनियर आर्टिस्टच्या कचाट्यात. त्यामुळे बघूया आज शूटिंगमध्ये काय गमती जमती घडतात ते. ज्या बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इरसाल विनोदवीरांना. अरे आतापर्यंत एवढं काय गोष्टी घे, बिस्किट घे. इंडस्ट्री में क्या है यार? अरे इंडस्ट्री में क्या है, मोठ्याने बोलतं कळलं ना. अरे स्पॉट. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार. ते यो अरुण यस, आई एम द यो अरुण. आणि ते डिस्को मोये. येस माय सेफ डिस्को मोर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. यांनीच मला इंडस्ट्रीत आणलं का नाही. हो सर. हो, ज्युनियर आर्टिस्ट म्हणून आपले हे फार म्हणजे सिनियर आर्टिस्ट आहेत. शूटिंग बघायला आले? नाही सर, नाही मग? सर, शूटिंग नाही सर. मग? ते ऍक्च्युली माझं काका आहे ना सर, त्यांनी मला ज्युनियरचा आर्टिस्ट कार्ड काढून दिलंय सर. हा सर, म्हणजे ते बोलले की आज पहिला दिवस आहे तुझा, तर यो अरुण आणि डिस्को मोये यांच्या बरोबर सीन करणार आहेत, तर तुझं करिअर सेट आहे म्हणून सर. म्हणून सर तुम्हाला भेटायला आले सर. गुड गुड. वा वा. गुड बाय. मस्त आहे. कोण काका तुझा? जँगो परब सर. जांगो. जँगो सर. जांगोची तू पुतणी? असं कसं ओळखता तुम्ही? ओळखते म्हणजे तो आमचा जांगो मित्र का अरे लहानपणापासून आम्ही एकत्र काम करतो. लहानपणापासून? अरे एरियाच बरेच दिवस झाले. तू येत नाही शूटिंगला? काही प्रॉब्लेम? नाही, ऍक्च्युली सर त्यांचं गुडघा असं खराब झालाय. Okay. चालता येत नाही ना सर. आणि काकी त्याची कंबर पण खराब झाली. दोघं घरात असतात म्हणून मला पाठवलं सर. पण ते बोलले सर तुम्हाला दोघांना भेटलं तर करिअर सेट आहे सर माझं. नाही करेक्ट आहे. म्हणजे आमच्या ना इंडस्ट्रीमध्ये जाम एक्सपिरियन्स आहे. एक्सपिरियन्स सर. तुला सांगतो ना, बच्चनजी, धर्मेंदर, हरिभाई. हरी भाई म्हणजे सर संजीव कुमार. आई सपोज ती. हा, मग. पण मला त्यांच्यावर कधी काम करायचा योग नाही आला. का सर? मी इंडस्ट्रीत लेट आलो ना, याने मला इंडस्ट्रीत आणलाय का. नाही बरं, सर तुम्ही काय म्हणजे इंजिनियर म्हणजे सिनियर म्हणजे बाबा. अरे नको ना. सर कुठे पाया अरे तू कुठे काय नाही, तो तसाच आहे. तो परत फेड केल्याशिवाय गप्प बसणारच नाही, मला माहिती आहे ना. खाली आहे सर. होय, होय, होय. तुला सांगतो म्हणजे मी आणि सचिन यांनी बाल कलाकार म्हणून एकत्रच एंट्री घेतली इंडस्ट्रीमध्ये. सर सचिन तेंडुलकर. एरी झाली काय? तेंडुलकर नाही, मग सर सचिन गोस्वामी. बच्चा अजून तो. इंडस्ट्रीने त्याला मानलंच नाही रे. लय मेहनत करतो. म्हणजे तुला सांगतो, ऍक्टिंग म्हणू नको, डबिंग म्हणू नको, डिरेक्शन म्हणू नको, सगळे करत. पण इंडस्ट्रीने अजून त्याला गणलंच नाही. मग सर ते सचिन मोठे आला होता माझ्याकडे, बोललं म्हणे थोडं ऍक्टिंग करायचं. बोलले रिएक्शन मध्ये थोडा प्रॉब्लेम येतो. मग तू सर एक काम कर, पेन घे. पेन घे म्हणजे सर रायटिंग रे. आई सपोज त्याला आता माग बोलून बघत नाही रे. तुम्ही सांगितलं सर. अरे म्हणजे क्या बात आहे सर, क्या बात आहे. मी माझा काका बोलला होता तुमच्याकडे गेलो ना सर, तर हे सेट आहे सर माझं. म्हणजे सचिन म्हणजे तुला माहिती आहे सचिन पिलगावकर. ओ पिलगावकर. हे आपला हिचा नवरा आपला सुप्रिया. सुप्रिया. बरोबर. पिलगावकर म्हणजे कसं आहे, पिलगावकर आहेत ना, पिलगावकर ते बाल कलाकार म्हणून ऍक्टर म्हणून आले का नाही. ऍक्टर म्हणून आणि आले आज ज्युनियर आर्टिस्ट म्हणून. सर ज्युनियर हे कसं ऍक्टिंग मध्ये घुसले आणि सुपरस्टार झाले. सर म्हणजे आणि हा कसा ज्युनियर मध्ये घुसला, पण आपल्यातला हा सुपरस्टार अरे सर म्हणजे पर काय? बेटा तेरे को बोलता है मैं इंडस्ट्री का पुराना चावल है. पुराणा चावल म्हणजे म्हणजे पिलगावकर आहेत ना, अख्खा बासमती आणि हा तुकडा बासमती. मतलब इंडस्ट्री में आज भी जो भी बंदा है. दादा ऐका ना. काय झालं रे? अरे किती बच करताय तुम्ही. नका ना एवढं बोलू. मी पाठांतर करतोय तर थोडस कॉन्सन्ट्रेशन करू द्या बुवा.
तो नाही, एवढा भोंगात आणायचा असेल ना त्या तिकडे निंबाच्या झाडाखाली जाऊन करा काय करायचं ते. डोक्याला ताप नुसता. हा ठीक आहे. वळले सर आपल्याला. हे ऍक्च्युली तो उकडा चावल आहे. हे सर उकडा चावल म्हणजे पाटण तर होत नाही म्हणून तो उकडला. पाटण तर होत नाही सर. अरे, एवढं चालतं. अरे ऍक्टर लोक हे असे ऍक्टर लोक आहेत ना, जेवढे मोठे आहेत ना सगळे खोटे आहेत. हा सर. म्हणजे त्यांचे पाठच होत नाही. कटरवर लिहून द्यायला लागतं तेव्हा कुठे त्यांचं पाठ होत. काय सांगतो सर? तरी सुद्धा होत. ते बघून सगळे बोलतात. माझं कसं आहे, माझी फोटोजेनिक मेमरी आहे. एकदा सीन असा बघितला ना, हा, सर. काका मामा आंटी सकट पाठवतात. तर ते काका मामा आंटीचं समजलं नाही तुम्हाला. हे नाही केलं तरी ते काका मामा आंटी. काना माता वेलंती. पैसा बोलवला फिर. बाई आहे सर बाई. भारी म्हणजे. आणि मुलं कसं म्हणजे डायलॉग आहेत ना असे डोळ्यातनं दिसले पाहिजे. ये बा डायलॉग डोळ्यात ना कसे दिसणार सर, ओतातून येतात ना सर. अरे येडी आहेस काही तू. हेच तर खरं टॅलेंट आहे ना कलाकारात. म्हणजे सर का बघ म्हणजे आता समजा समोरचा ऍक्टर आपल्याला बोलला अरे कुठं निघाला तर आपण डोळ्यातनं दाखवायचं. डोळ्यात ना क्या बात सर, तुमच्या अरे तुम्ही बरे डिस्को मोरे सही बोल रहे हैं. हा. तर तुम्ही ग्रेट आहे सर, खरंच ग्रेट आहे. म्हणजे खरंच माझा डँगो काका बोलला ना, तुमच्याकडे आलं तर म्हणजे कधी स्टेट आहे सर. टेन्शन घ्यायचं नाही. आलेच कुठे यो यो अरुण कडे. हा साधा सुद्धा नाही आहे. नाही. अरे यो यो अरुण म्हणजे उघडी युनिव्हर्सिटी आहे. कसं बोलता सर? हा मग उघडी युनिव्हर्सिटी. कसं अरे म्हणजे कुणी पण या आणि कुणी पण वाचा अशी युनिव्हर्सिटी आहे. ओपन युनिव्हर्सिटी डिस्को चला ना तिकडे सर ओरडतात माझ्या नावाने. हो रे हो काय एवढा काय वाटतो नाहीतरी काय पकवतात. चला लवकर. सर यो पण ओरतो सर आपल्यावर. टेंशन घ्यायचं नाही बेटा. एक बात ध्यान में रखने का, हा सर. असिस्टंट डिरेक्टर अपना दुश्मन. दुश्मन सर. हा यांचं ऐकायचं नाही, आपण नॅचरल करायचं. नाचू आपण इकडचं मूल आहे. ए मूल चल वरती. हा तर ठीक आहे रे. चला 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 चलो 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 सीन करते भाई. फाट 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 सीन करू. हो हो थांबा थांबा भाई, थांबा जरा. तुमची जागा ही आहे काय? नाही नाही. अरे ही आहे ना. अरे बापरे. मिठीत या. अरे मिठीत या. मिठीत या भाई. आज असा सीन करायचा ना, हा. दिलीप साहेबांनंतर लोकांनी तुमचंच नाव घेतलं पाहिजे. अरे बापरे. दिलीप साहेब नाही हो म्हणजे फार. तुमचं नाव काय? श्याम सुंदर. ये बात. या तुम्हाला सीन मी एक्सप्लेन करतो. या या मागे मागे लवकर. हा एकदम सिंपल सीन आहे. इथे डेड बॉडी आहे. बरं भाई जेवला? हा मस्त एकदम मस्त ना. तू डेड बॉडी आहेस ना. अरे इथे बस ना. तू मार्कवर राहा ना यार रमेश. सुरुवातीला चिडचिड करायला लावू नकोस ना यार. असं करू नकोस तू. काय सर मी इथे आडवा झालो तर मॉबला कोण हँडल करणार सर? एरवी कोण करतं? तुम्ही सर. मग मीच करणार ना. हा मीच कर. सॉरी सर. सुंदर सर. सॉरी इट्स एक्स्ट्रीमली सॉरी सर. नका म्हणू सर तुम्ही. सॉरी सॉरी सॉरी. हा फक्त ना काय होईल की तुमच्या अवतीभवती काही माणसं असतील. ज्युनियर्स. डिस्को मोरे. यो यो अरुण. सर माझा पहिला दिवस आहे सर, मी नवीन आहे सर. अरे बापरे. चल चल हरकत नाही हरकत नाही. ऐका जरा 2 मिनिटं या. तुम्हाला फक्त सीन एक्सप्लेन करतो. अगदी सिंपल सीन आहे. ही ह्याच्या मामाची डेड बॉडी आहे. झोप ना. डेड बॉडी आहे ना. झोप. ही ह्याच्या मामाची डेड बॉडी आहे. हा तुम्ही इथे रडताय. हा त्याच्यानंतर हिरो येतो. हिरो रडतो. ओके. हिरो रडतो. त्याच्यानंतर तो त्याची वाक्य घेतो. तो जशी त्याची वाक्य घेईल तसं तुम्ही तुमचं रडणं कमी करायचं. आलं लक्षात? इतका सोप्पा सिंपल सीन आहे. फटाफट करूया. लगेच घरी जाऊया. हा डन डन डन. चल 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 रेडी रेडी. हा ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे काय, पहिले इथे डेड बॉडी असणार आहे. तू आप उधर से कसा रोने का तू आहे ना देख के हे करणे का. ऐका ऐका ऐका. तुम्ही एक काम करा. तुम्ही कोण? मी डिस्को मोरे. हा तिकडे जा. पायाजवळ जा. हा तिकडे जा. जा तिकडे पायाजवळ. असू द्या. सर मी पण अरे तू बरोबर आहे. नंतर पडा. तुम्ही जा तिकडे पायाजवळ. तुम्ही तिकडे बसा. हा बसा. आजोबा. हा ती तुमची नात आहे असं समजा. नाही नाही ती हे डेंगूची पुतणी. डँगो सर. डेंगूची डँगो काका सर. अरे डेंगूची पुतणी. सीन मध्ये नात आहे असं समजा. आजोबा. हा चला 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 चला. मूड 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 मूड. ऑल द बेस्ट. रोल कॅमेरा. रोलिंग. ऍक्शन. मामा. ए मामा उठ ना. ए मामा उठणार रे. मामा. ये बाबा.
अरे काय करताय तुम्ही? तुम्हीच म्हणाला ना मोठ्याने रडा म्हणून. अरे पण एवढं ओढायचं एवढं? अहो त्याची वाक्य नको का ऐकायला यायला मला सांगा. हा इकडचा हुंदीर कुठे येतो? होय होय काय करताय तुम्ही खाली इथे? नाही ऍक्च्युली काय झालं तो आम्ही बघितलं त्याला रडता म्हणजे रडायला जमतच नव्हतं म्हणून म्हटलं हा आपण सीन उचलूया. नका उचलू तुम्ही, नका उचलू. ऐका माझं, नका उचलू तुम्ही. आपण एक सॉर्ट करूया. तुम्ही कोणीच रडू नका. हा फक्त सोपं काय कराल, त्याच्या डोळ्यात ना आशा आणून तुम्ही बघा फक्त तिकडे. हा ती आशा आमच्या डोळ्यात मावल. तुम्हाला आशा म्हणजे नेमकं काय वाटलं? ती आमची ज्युनियर आर्टिस्ट. चुप. नाही मावल. अहो नका टाइमपास असं नका करू ना. मी आपल्याला जायचंय की नाही, पटापट पटापट करूया ना आपण. हा रेडी आहे ना तुम्ही? चला 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 मूड 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 चला. शाबाश शाबाश शाबाश. अरे एवढा जिरा एवढा सीन आहे यार, पटकन होऊन जाईल. ते रडायचं ना तो पहिला तू उधर से उधर से म्हणजे तू मेरे इधर आना. नाही ना तू टेन्शन ओ काय काय करताय आजोबा तुम्ही? याने इंडस्ट्रीत आणला ना मला त्याच्या. हाँ ठीक है, जा पोजीशनला जा. नहीं क्या वो तुम्हारा वाला नहीं समझेगा उनको, इसके लिए मेरे को समझाना. फिर बोलो काय केलं असं नको व्हायला. बसा ना आजोबा, बसा बसा. हाँ हाँ बसा. चलो ओके. ओ सर 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 हा दादा रडताना पाय जोरात हलवू नका. जोरात पाय हलवताना माझा अख्खा स्ट्रगल कपाळात येतो. बरोबर बोलतोय तो. चलो चलो रेडी. हळूहळू टेम्पो पकडत होतो ना. काय हळूहळू टेम्पो पकडत होतो, मध्येच कोकलले तुम्ही. ऍक्टिंग करताना टेम्पो कशाला पकडायचा? मूड पकडायचा. मारा ना कुठेतरी जाऊन. चला चला हा रेडी. चलो चलो रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. मामा ए मामा उठ ना. ए मामा उठ. मामा ऑक्सिजन मास्क कोणी काढलं? ज्याने ऑक्सिजन मास्क काढलाय त्याने मारलंय मामाला. कोणी मारलं मामाला? अरे मामाला कोणी मारलं? अरे मामाला मारलं. अरे त्यान बाय नाही हसून राहिली हो सर. मी दगडांशी बोलतोय का मी? अरे तुम्ही रिॲक्ट का करत नाही आहात? रिॲक्ट करा ना तुम्ही. तुम्ही बोला ना रडायचं नाही. अरे रडू नका, पण तुम्हाला तो विचारतोय की नाही काय, तर तुम्ही त्याला रिॲक्ट करू शकता ना. तुम्ही इकडे तिकडे कुठे बघता, त्याच्याकडे बघा ना. अच्छा हाँ अपने को करना मांगता है. अपने को करना नहीं मांगता, यही मैं कब से बोल रहा है, यही आपको करना है. ऐका ना, हेच आपल्याला करायचं आहे. एक आपण सोपं करून टाकू. काहीतरी तुम्हाला ऍक्टिव्हिटी देतो. तुमच्यापैकी कोणीतरी रुमाल तोंडावर ठेवा, कोणीतरी इथे बसा, कोणीतरी बॉडी जवळ जा. हा मग ते आपलं खेळतं राहील. कळलं तुम्हाला? आला अंदाज? हा पटकन करूया आपण. हा चल चल रेडी. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. मामा ए मामा उठणार रे मामा. ऑक्सिजन मास्क कोणी काढलं? ज्याने ऑक्सिजन मास्क काढलाय ना त्याने मारलंय मामाला. कोणी मारलं मामाला? अरे मामाला कोणी मारलंय? अरे मारलं कोणी मामाला? त्याला वाटत असेल मी सोडून देईल त्याला. मी सोडणार नाही. मी दगडाने ठेचून ठेचून मारीन त्याला. त्याचे तुकडे करेल, त्याची खांडोळी करेल मी. छेंदा मेंदा. काय करतोस तू? सर मी इंडस्ट्रीमध्ये नवीन आहे सर. सॉरी 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 सॉरी. कोण आहेस तू? सर डेड बॉडी आहे सर. डेड बॉडी तू त्याला मिठी कशी मारतोस? सर माझा इतक्या दिवसांचा स्ट्रगल मला संपताना दिसला म्हणून हाताने मिठी मारली सर. मारायचं ठरून वेडायस का तू? वेडायस काय बडबडतोस तू? माझ्या कॅरेक्टरने मिठी मारली, मी ना मिठी मारली सर. अरे पण तू डेड बॉडी आहेस ना. डेड बॉडी कशी मिठी मारेल मला सांग. कॅरेक्टर डेड बॉडीच आहे ना तुझा. सर मी इंडस्ट्रीमध्ये नवीन आहे सर. मी कुठे तोंड दाखवू? येडाय करतो. काय चाललंय? आम्ही किती का गोटे आलोय? नॉनसेन्स. नवीन पोरगी आली तर तू काय पण करशील? दे का ना खाली. सॉरी चुकून झालं. मी इंटेन्शन माझं त्याचं नाव. तिने भंगची केस टाकली तर काय भंग
विनय भंग विनय भंग. नाही नाही नाही, sorry. सांगू युनियन आली शूटिंग बंद होईल. सर टँगो काकाला काय सांगू सर मी? नाही काय नका सांगू काय नका सांगू. इधर आ बेटा इधर आ, इधर आ. सर मी इंडस्ट्रीमध्ये नवीन आहे सर. आय नो बघ काय बोलतो मी ऐक बघ त्यांनी काही असं मुद्दाम नाही केलं चुकून झालं असेल. आपण सांगतो डिस्को डिस्को जरा सांभाळ. सॉरी 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 खरंच त्याकडून मुद्दा म्हणून चुकून झालं त्याने मुद्दा म्हणून नाही केलं खरंच सॉरी खरंच सॉरी. एक काम कर 3 तास व्हॅनिटी मध्ये आम्ही बसणार. व्हॅनिटी अरेंज कर. 3 तास आपलं बोलना पडेगा ना रे उसको. समझाना पडेगा ना. बरोबर. क्या शूटिंग बंद करने का है? नाही 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 बंद करणार. चल इधर आ. 3 कॅपिचिनो और 3 स्पॅगेटी. सर स्पॅगेटी सर. ते आहे आपण खाऊ तर समजून. दे ना बाबा त्यांना जाऊन दे त्यांना दे. काय करू आता 3 तास काय करायचं झक मारायची ते आपण नाही. तुझं काय माहिती आहे तू आयुष्यात आहे ना असिस्टंट ते डिरेक्टर कधी पोहोचणारच नाही. हे सगळे छछोड धंदे करत बस. जरा मोठा विचार कर ना जरा मोठा विचार कर. हा चुकून झालं एकदम कॅरेक्टर मध्ये कसला मारेन धरून कॅरेक्टर डिरेक्टर बोलला सर तिकडे बसता तिकडे जाऊन बाहेर जाऊ नको तोंड टाकू नको मारतील धरून. सर मूर्ख इंटेन्सिटी थोडी वाढवू का? ब्रेक ब्रेक आहे ब्रेक. वा 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 ज्युनियर आर्टिस्टची ओपन युनिव्हर्सिटी बघायला मिळाली आम्हाला आज. मजा आली. प्रसादा 3 कापुचिनो आणि 3 स्पगेडा खाऊन पिऊन जेवढी ढेकर येईल तेवढा तृप्त झालो परफॉर्मन्स बघून. बहारदार. मंडळी असं म्हणतात की ओळख असली की कामं एकदम पटापट होतात. पण हीच ओळख कधी कधी कशी अंगलट येते हे आता आपण पाहणार आहोत पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत कधी गोड कधी तिखट चेतना भट, साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. पहिलाच दिवस आहे माझा. श्रीदेवी प्रसन्न. हा हा हाय की बरोबर मग. होय मग काय अजून पाहिजे. सई हे घ्या. हा झालंय काम जा. धन्यवाद बरं का साहेब. हा आभारी आहे. हा हा आलो जरा 2 मिनिटात. आणले ना व्यवस्थित सगळं. सगळं आणलंय बघा. फाईल नीट घेतलीस ना. घेतली म्हणजे घेतलीच आहेत. लगा नाही ते आलं वाटतं आज. आपली फेरी फुकट जाणार वाटतं आज. ए नाही नाही थांब थांब थांब. होय ती इथं बसते ती साहेब नाही आलं का आज. साहेब होय आहेत की आधी इकडे गेले ती. आपलं काम होणार. समधी कागदपत्र आणलेत ना व. मग काय मग काय मागच्याला परत गेलेलं 2दा परत पाठवलंय आपल्याला. हे नाही विचार का लागा सगळी फाईल फायनल मध्ये रेडी करून आणलेली आहे. आज सही घेतल्याशिवाय जायचंच नाही परत. जायचंच नाही. कळलं का तुला. तुला सांगतो आज सही झाली की नाही उद्या कर्ज आपल्या अकाउंटला जमा. लगेच येणार होय. उद्या लगेच येणार. लगेच पैसे येणार. तुला सांगतो पैसे आलं का नाही लगेच दुसऱ्या दिवशी जायचं कोंबड्या विकत घ्यायच्या पोल्ट्री फार्म चालू. जमतंय तुला. मग काय करू त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊ लगेच परत 60-70 बकऱ्या घेऊ विकत. लगेच गोट फार्म चालू. हाल्या काय म्हशी आहे तेव्हा हाल्या करतीस ती. काय बोलशील का तू. आणि तुला सांगतो अजून काय करायचंय अशा खोल्या बांधणार मी 1-4-5 स्पेशल खोल्या. आणि तिथं काय चालू करायचं ॲग्रो टुरिझम. ॲग्रो टुरिझम काय करतेस माहितच नाही मला. तुम्ही बोललेला तरी लक्षात. आणि काय करायचं हे सगळं झालं का नाही आपलं फायनल मध्ये तिच्या आयला एक 5 स्टार हॉटेलच टाकायचं. सगळ्यांनी बघतच बसलं पाहिजे हॉटेलाकडे. आणि हॉटेलाच्या उद्घाटनाला सई तावणकरांनी बोलवायचं. जास्त इमले बांधू नका.
काय झालं? आधी फायलीवर सही होणं महत्वाचं आहे की नाही? हा. सही झाली तर सही येणार. आता सही येणार आहे म्हणल्यावर कुठं कुठं सह्या होणारच की हो. आणि मग मी पूजा घालून परसाद घेणारच की हो. ही वेगळंच दिसतंय का कोणतरी? बोला बोला, काय काम काय काढले? नमस्कार साहेब. हा घ्या नमस्कार, माझ्याकडनं पण घ्या. चला. नमस्कार. रोहित माने. हा ती पोल्ट्री फार्म साठी कर्ज पाहिजे होतं. हा बर. त्याचा अर्ज दिला होता. फाईल बिल सगळं ओके मध्ये आहे, म्हणजे नुसतं सही झालं की झालं. होय. हा ती तुमच्या आधी कोणतरी साहेब होते तर रणदिवे साहेब. रणदिवे साहेब, हो. हा त्यांनी फाईल बघितली आमची. सगळं फायनल आहे, म्हणजे फक्त एक ती जन्माचा दाखला राहिला होता तेवढा घेऊन आलोय आता. आणला होय. हा म्हणजे फक्त सही करा तुम्ही, म्हणजे द्या बघू फाईल बघू. काम होऊन जाईल माझं. सगळी फाईल आणली. सगळं आहे बघा. हा बर. पटकन सह्या केल्या की नाही तर मोठं काम होईल साहेब. नाव काय म्हणले? रोहित माने. हा रोहित माने. मी चेतना माने. हा जन्मतारीख बरोबर आहे का? हा बरोबर आहे. काय जन्मतारीख? ह्यांची ही आहे 27 जानेवारी. आहे बरोबर आहे. तुमचं नाव काय हो? नाव तुमचं काय? काय कंप्लेंट करणार आहे का काय? नाही कंप्लेंट नाही. सही तेवढी साहेब. सांगा की तुमचं नाव काय सांगा की, म्हणजे मला असं वाटतंय म्हणजे तुम्हाला कुठेतरी बघितलंय मी. नाही आता आज सकाळीच माझा पहिला दिवस आहे, मी आत्ताच आलोय. काय नाही बघितलं का वाटतंय, मला आठवण झालंय, पण म्हणजे सांगे नाव सांगे तुमचं. पृथ्वी प्रताप नाव आहे माझं. पृथ्वी प्रताप. हा कुठंतरी तुमचं मामा साताऱ्याला असते तर. तुम्हाला कसं माहिती? मोती चौक लाटकर पेढेवाल्याच्या बाजूचं घर. कुठनं काढली माहिती? रोहित माने. रोहित माने? रोहित्या. अरे काय लगा उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला नाही याचा लहानपणी. अरे लगा टायरनं सकार खेळलेला का आपण राजवाड्यापर्यंत जायचो पार लगा. आठव की रोहित्या. बसा चिडलेत आता, बसा खाली. बसा तुम्ही. काय साहेब सही तेवढी झाली की नाही आमची? रोहित्या लागा सावत्या. लागलं तू सावतायस होय? सावती आहे मी. आठवलं होय तुला? आठवलंय की मला. पप्या नाही रे. पप्या अख्खं गाव मला पृथ्वी प्रताप म्हणून पिपी म्हणते. ही बेन मला पिप्या पप्या काय म्हणते. तुला ते आठवतंय काय? आपण एकदा गोटी आंब चोरलं होतं. राहू दे आता ती. तुम्हाला सांगतो, मला म्हणलं चल आंब चोरू. ती गोटी आंब चोरलं की बागायतदार आले डोंगरावर पटकं मारलाय. माझ्यात अजून वळ बघायचे का? लय भारी वाटत. किती वर्षानं भेटलाय का? कसलं बदललंयस रे? ही काय कॅस रंगवलीत. चेहरा बदललाय रे नुसता. आठवणी बदलते ते तेव्हा. म्हणजे फिराकला नाही परत गावाकडे लागा तुम्ही? अरे कशाचं काय गावचं घेऊन बसलायस? आमच्या तात्यांची झाली दिल्लीला ट्रान्सफर, त्याच्यामुळे त्यांना काय गावचं घर तिथंच, तात्या दिल्लीला. मग आमचं येणं जाणं पण बंद झालं ना. असं पण यायचो मधनं कधीतरी. पण नंतर सुटलेच सगळे. दिल्लीला गेलो, तिकडे 2 वर्ष राहिलो. तिथं काय मन नाही लागलं रे, काय हवा नाही बरी तिथली. मग आलो परत इकडेच. जाऊया असं आता काय ओळखीचा माणूस भेटलाय लागा. आता काय फाईल तेवढी सही तेवढी करून टाक, म्हणजे कसं माझं काम चालू होईल. माझं काम चालू होईल. आयला काय टेन्शन घेऊ नको, मी आहे आता इथं. फाईल म्हणजे ओके आहे तुझी एकदम. अशा सह्या करतो मी. असणारच की हो भाऊजी. लय खेपा घातल्या तो यांनी. लय मेहनत केली. असे ओरिजिनल कागदपत्र आम्ही मला 2 महिने घालवले त्यांनी. काय सांगतो वहिनी. पण आता टेन्शन घेऊ नका, भाव आहे आपला. चौथ्या भाव म्हणजे भाऊकीच की हो. गावातलं घर म्हणजे बाजूबाजूच घर. काय तुम्हाला सांगतो, ह्याच्यासाठी सही करणार म्हणजे करा भाऊजी. सही लय मोठं काम होईल. बाकी ही तायडी कशी आहे? तायडी तुला सांगतो, तायडी आम्हाला लहानपणी चिक्की आणून देणार, शेंगदाण्याचे त्या लाडू बिडू असते सगळं आणून देणार तायडी. भाऊजी काय कशाला मारायला तायडीचं नाव काढलंस? काय झालं? तायडीचं तर तायडीमुळे झालंय नुकसान सगळं. काय झालं? काय पण काय झालं काय म्हणजे लाज आहे तायडीला? चौथ्या तायडी कशी होती? लाज आहे का तिला वाईस तरी? हळदीच्या दिवशी पळून गेली बेनी. काय सांगतोय? आणि मग तायडी पळून गेली होय? तुला सांगतो, तायडीचं नाव काढलं तरी डोकं विटतंय माझं. एवढी आपल्याला हुशार वाटायची तायडी, बिनीनं काय केलं असेल? हळदीच्या दिवशी पळाली, आईचं दागिनं घेऊन पळाली.
वाईट झालं भाऊजी. वाईट म्हणजे काय साधं झालंय होय? बेकार झालं लय वाईट झालं तर. माझं म्हणजे असं झालं होतं का नाही म्हणला असता मी, पण काय बायची जात आहे आपली मोठी बहीण आहे, काय बोलू नाही शकत आपण. लय वाईट झालं लय. बेकारच झालं बेकारच झालं. ए सावत्या, इकडे. ए, तुला सांग तू कुणाबर गेली माहितीये का? कुणाबर गेली असेल? कुणाबर? तू आपलं पक्या माहित आहे का? पक्या? त्यो पेडेवाला आहे. हा. त्याच्या मागचं घर पाम्या त्यो इबियन ती गावचं रिकाम तिकडे त्याच्यावर गेल्या पळून. माझं म्हणजे जाऊ काढलं तरी डोकं फिरतंय. जाऊ दे आता काय त्याला मन मरतंय रे माझं काम करायचं. काय करावं मर्दी जायला नाही करत. नाही तसं ना करू. नाही मी चाललोय. जाऊ दे रे आता काय पप्प्या, कसं आहे जी झालं ती झालं ना आता. म्हणजे कसं आहे जी झालं ती चांगल्यासाठी झालंच म्हणायचं. हा वा शानाईस केलेलं आहे. म्हणजे माझी तायडी पळून गेली ती चांगल्यासाठी झालंय. नाही तसं नाही म्हणजे बेकारच झालेले. पण आता काय जी झालं ती झालं ना. आता काय म्हणजे राहिलंय काय आता एवढं आयुष्य पडलंय पुढं. एवढ्या फायली पडल्या त्या बघाव्या सह्या कराव्या. घे की सही तेवढी करून सॉरी तायडीचा विषय काढला डोकं फिरतोय माझं. सॉरी मला लक्षात नाही तुला माहित नव्हतं ना रे. तू ही फाईल नाही का तुझी सही करायची ती करतो तेवढी. घेतली परत बघायला. आता कोणाचं नाव काढू नका, गप्प बस. सही तेवढी मत नाही. आता मी काय नाही फिसकटलं की नाही आता बघ आज मत तुम्ही आहे. नाही करतो सही करतो हा, भाऊजी मोठं काम होईल भाऊजी मोठं. वहिनी करणार सही करून कसं नाही चालणार. भावाची फाईल माझ्या. बाकी मामा भेटलो होतं का नाही? कसं आहे तो मामा? ऐका, माझी बी गाठ भेटणार लय दिवस झालं. पप्या काय झालं? काय काय रडतोय काय तू? रड नको, शांत हो की. रड नको की, रडतोय कशाला? काय झालं? मामा गेलं रे. शपथ मामा गेलं रे सावत्या. एवढा मामाचा जीव माझा जीव मामा गेलं रे. शेवटचं पाणी बी पाजाय नाही मिळालं मामाला. मामा गेलं सावत्या. जाऊ दे पप्या. एवढं केलं मामानं माझ्यासाठी. मला मामासाठी काय करता नाही आलं. जाऊ दे आता काय. खायलाय भाऊजी. फाईल नको. जाऊ दे, रडू नको. कसं आहे रडायचं नसतंय रे. बेकारच झालंय खरं तर. जाऊ दे. सांगतो मामानं लय केलं रे माझ्यासाठी. माहिती की मला माहिती. मामा म्हणजे माझी आईच रे दुसरी. हो ते आहेच. मामाची आठवण येते रे सावत्या. नाही बरोबर आहे. येणार की रे आता. माणूस गेला म्हणलं आठवण येणार. पण मामाची आठवण आली ना काहीच करावं असं नाही वाटत. मरून ती जायला हापडी टाकतो आज. आपली कुठं सही बाकी आहे की माझी सही टाकी तेवढ्या. काम अडकून राहील ना. नाही यार मला ती काय होते सावत्या. मामा आठवला ना मला काय सुचत नाही रे सावत्या. तेवढं आहे आता काय. नाही करतो मी सही. घेणं कशाला बोलत बसते. जाऊ दे लागा. एक विषय काढताय ना गुतावून ठेवते फार. काय करावं आता बोललात ना तुम्ही. मला काय माहिती मामाचं एवढं त्याच त्रास होतो. मामा गेला मला माहित. सही फिसकटली. मामा लय चांगला. पण मामानं लय केलं ना. लय मामानं केलं. तुला सांगतो काय काय केलं मामा. तुला ते आठवतंय का? मामा बघ आपल्याला पैसे द्यायचा ती सायकल भाड्यानं आणायचो आपण. आठवतंय का? कसं विसरीन. भाड्याच्या सायकलीमुळे झालंय सगळे. काय झालंय? पाय मोडलाय माझा. हे बघ कोटा पाय बसवलाय. मग खरा पाय नाही होय तुमचा? कोटा पाय आहे. मग ह्यो खोटा आहे होय? मग लगा एकदम डिक्टो दिसतोय. मग आयुष्यपत कितीला घेतला ह्यो? 5 लाख. खरा वाटावं म्हणून केस लावून घेतले तू. 5 लाखाचा पाय कर्ज काढावं लागलं ह्याच्यासाठी. कसलं त्या सायकलीचं काढतोयस? कर्ज काढलं होय? मग नाही कर्ज काढायच लागतंय. हो कर्ज काढायच लागतंय की नाही? सगळ्याच आम्हाला बी कर्ज काढायची गरज आहे. काढलंच पाहिजे लागा. ही पाय बी मोडला अजून काय करणार? सही केलीस तर काढू आम्ही कर्ज. म्हणजे सही करू दे की मला. तेवढी सही करायची बोलण्यात सहीच राहते माझी. भाऊजी सही कर. हा करतो काळजी करू नको. लय मोठं काम होईल भाऊजी. बाकी काकीचं नाव काढू नको. काकीचं नाव काढू नको. अरे काकी कुठे म्हणलो? बाकी म्हणलो. बाकी महामाया होती. महामाया
तिच्यामुळे झालंय घरात सगळं. आपल्याला वाटायचं काकी म्हणजे चांगले आहे, काकी म्हणजे आयत जणू दुसरी. आपल्याला काय देती खायला, ही खा ती खा. काकीनं पेरलंय त्या माझ्या काकाच्या मनात इश. काय झालं काय झालं म्हणजे काकी लई निघाली. आता आलो होतो माझ्या तोंडाला पण बोलू नाही शकत, वही नाहीत म्हणून. जाऊ दे. काकीनं सांगितलं काकाला चला वाटण्या करू, चला वाटण्या करू. तेव्हापासून काका लागलाय माग, मला वाटण्याच करून द्या. म्हणलं नाही करायचं. आता म्हणलं काकी मी आहे आणि तू आहे, नाही करायच्या म्हणजे नाही करायच्या. जाऊ दे पप्प्या, कसं असते घरोघरी मातीच्या चुली, आपण काय चूल पेटवायची साया करायच्या. नाही रे नाही सावत्या, तुला वाटत असेल काकी लई चांगली असेल, पण काकी मला माहित आहे काकीच एक नंबरची शातीर निघाली. काकीमुळे अण्णा गेलं रे. काकी म्हणली वाटण्या पाहिजेत, मी म्हणलं नाही देणार. म्हणली पाहिजे म्हणजे पाहिजे, मी म्हटलं नाही देणार. मला म्हणली सया करा, म्हणलं नाही करत. म्हणलं नाही करत सया, काय करणार. मला विचारलं तू काय करणार, म्हणलं ए फाडले तुझ्या जा म्हणलं फाडले तुझ्या कागदपत्र. माझ्या तोंडाव काकी ना हे बघ हित्त आली होती अशी हाणायला. म्हणलं हान, काय करशील काके, फाडलं तुझं कागदपत्र, नाही करत सया, नाही करायच्या वाटण्या. तुझ्या आईचं, तुझ्या माझ्या आईचं सावत्या माझ्या आईचं काय. अरे माझं पेपर फाडलं, माझं पेपर फाडलं. अजून दाखवा वळकी. आता तुम्ही घरी या, तुम्हाला बघते. कहर परफॉर्मन्स, भारी भारी ब्रिलियंट परफॉर्मन्स दिलात. वा. बाकी बघा हा सरस काय म्हणतात. सई क्यूट परफॉर्मन्स होता. तुमच्या तिघांच्या भाषेची खूप मजा आली आणि मला घरी गेल्यासारखं वाटलं, त्याच्याबद्दल धन्यवाद. चेतू त्यातल्या त्यात म्हणजे जिथे चान्स होता इतका भाव खाल्लास आणि आम्हाला इतकी मजा आली त्याची. मस्त भाषेची. आणि तुमचं जे बॉन्डिंग सुरुवातीला होतं की खूप वर्षानंतर भेटलाय, ते तुम्ही खूप छान एस्टॅब्लिश केलं. मजा आली. मंडळी, हास्याची ही धून अशीच वाजत राहील, परंतु इथे आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात, अर्थात पुढील आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.